नमस्कार. हिंदू धर्मातील महान ग्रंथ श्रीमद भगवद्गीता हा एक असा उपदेश आहे ज्यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे. मग ती समस्या कुठल्याही काळातील, युगातील, परिस्थितीतील असो, या सगळ्यावर एकच उपाय म्हणजे श्रीकृष्णांनी दिलेले भगवद्गीतेचे ज्ञान. असेच एक गुरुजी आहेत. भगवद्गीतेमधील श्लोकांच्या आधारे, श्लोकांच्या मदतीने ते आपल्याला भगवद्गीतेचा सार समजावून सांगतात. त्यांना आलेला अनुभव ते आपल्याला सांगतात. त्यांच्या जीवनातील भगवद्गीतेतील त्यांना जे अनुभव आलेत तेही आपल्याला सांगणार आहेत आणि दुसऱ्यांना पण भगवद्गीतेचे ज्ञान त्या श्लोकांच्या आधारे सर्वांना समजावून सांगतात. चला मग जाणून घेऊया भगवद्गीतेमधील सर्व समस्यांवरील समाधान. गुरुजींच्या कुटुंबामध्ये त्यांची साधीसुधी असलेली पत्नी आणि उत्तम नोकरी असलेले 2 मुलं. असेच दिवस जात होते आणि ते रिटायर झाले आणि रिटायर झाल्यावर जरा माणसं शांत होतात. गुरुजींनी जे काही भगवद्गीतेतील ज्ञान घेतले होते त्यातून ते दुसऱ्यांच्या समस्यांचे समाधान शोधायचे. असेच दिवस पुढे सरकत होते. न जाणे कितीतरी लोक गुरुजींकडे आपल्या चिंता, आपल्या समस्या विचारायला यायचे. गुरुजी ह्या वेळेस जरा अडचणीत सापडले होते. बऱ्याच वेळा असे होते की लांबच्या लोकांना समजून सांगणं सोपं जातं, पण ज्यावेळेस जर जवळची व्यक्तीला जर समजावून सांगायचं असेल तर ते तेवढेच कठीण असते. आपल्या या जिवलग मित्राला कसं या दुःखाच्या खाईतून बाहेर काढायचे हे गुरुजींना सुद्धा समजत नव्हते. कारण दुसऱ्यांचे दुःख आपण सहज हे करतो, पण ज्यावेळेस जर स्वतःला दुःख येते त्यावेळेस ते सावरणं तेवढेच कठीण असतं. म्हणून गुरुजी ज्यावेळेस त्यांची मित्राजवळ अशी संकट, अशी परिस्थिती, असं दुःख आलं त्यावेळेस गुरुजीसुद्धा गोंधळून गेले होते. गुरुजींच्या मनात सतत विचार येत होता, त्या मित्राशी काय बोलू, त्याला काय समजावून सांगू, त्याचं अस्थिर झालेलं मन कसं शांत होईल, हे गुरुजींच्या मनात विचार चालला होता. त्याच्याशी बोलायला जाईल पण गुरुजींचे डोळे भरून यायचे. पाहता पाहता ते जुन्या आठवणींमध्ये रमून गेले. एक छान सुंदर चित्र गुरुजींच्या समोर उभे राहिले आणि त्या चित्रामध्ये गुरुजी, त्यांची पत्नी, त्यांची 2 मुले, त्यांचा मित्र रवी आणि त्यांची बायको. त्या मित्राची बायको त्याला अर्ध्या संसारात सोडून गेली, अनंतात विलीन झाली. रवीचे आपल्या बायकोवर खूप प्रेम होते. त्यांचे मित्र त्यांची मस्करी काढायचे. या रवीला स्वप्नात जरी जायचं असलं तो रश्मी वहिनींना घेतल्याशिवाय कुठे जात नाही. ते म्हणतात ना, चांगली माणसे जे माणसांना आवडतात तसे ती देवालाही आवडतात. हाच प्रसंग जेव्हा घडला तेव्हा गुरुजींना क्षणोक्षणाला आठवण येत होती. त्यातून मार्ग कसा काढायचा, त्याच वेळेस गुरुजींचे मन भूतकाळात गेले. 40 वर्षापूर्वी नुकतेच नवीन लग्न झालेले जोडपं गुरुजींच्या गल्लीत राहायला आले होते. लाजऱ्या बुजऱ्या स्वभावामुळे त्यांची ओळख नव्हती. दोघेही बँकेत नोकरी करत होते आणि त्यावेळेस गुरुजींचे 2ही मुलं खूप लहान होते. तर त्या गुरुजींच्या घरी ते मित्राची बायको यायची आणि ते रवी पण यायचा. रवीला आणि त्याच्या बायकोला गुरुजींच्या मुलांचा खूप लळा लागला. तेव्हापासून त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू नकळतपणे त्या चौघांची मैत्री कशी झाली हीच त्यांनाही कळालं नाही. अशा तऱ्हेने या चौकडीची पक्की मैत्री झाली. पण दैवाचे खेळ काही निराळेच होते. ती माणसाला कल्पनाही नव्हती. रवीच्या बाबतीत असेच घडले आणि त्याच्या संसाराच्या सारीपाठावर काही दाण उलटे पडले होते. ज्या रवीला मुलांचा इतका लळा होता, पण त्यांच्या त्या सुखाला देवाने पारखं केलं होतं. गुरुजींच्या पत्नीसोबत रवीची बायको कितीतरी नवस उपास तापास केले असते, डॉक्टरांचे उंबरे झिजवले असते, पण त्यांच्या जीवनामध्ये मुलांचे सुख नव्हते. कदाचित मुलांचे सुख त्यांच्या नशिबात लिहिले नव्हते. तरी रवीने त्याच्या बायकोला तिने कूस न उजाल्यामुळे कधी दोष दिला नाही. उलट रवी तर तिला समजून सांगायचा की आपण हे सत्य मानलंच पाहिजे, तरच आपण आपल्या आयुष्यात आनंदी राहू. आणि हे सत्य स्वीकारणं पुरुषांना सोपं असतं, पण तेच स्त्रियांना तितकंच अवघड असतं. आपल्याला मोल नाही याची खंत सतत रश्मीला असायची. म्हणून रश्मीने आपलं ममत्व सगळं त्या गुरुजींच्या मुलांमध्ये शोधलं. जसा जसा काळ पुढे सरकत चालला तसतशी त्यांची मैत्री दाट होत गेली आणि रश्मीला मोल नसल्याचं दुःख ते या मुलांमध्ये ते विसरून गेले. आणि त्या रवीचे प्रेम त्या रश्मीसाठी चंद्राच्या कलेप्रमाणे टिकून ठेवले. त्यांची एकमेकांची हौसाची जोडी, त्यातील एक जोडीदार गेला म्हटल्यावर राहिलेल्या जोडीदाराचं भकास आयुष्य हे त्या गुरुजींना देखवत नव्हतं. गुरुजींनी कसं तरी करून
रविजींना अंतिम संस्कारासाठी तयार केलं, कारण रविजींचं दुःख दगडालाही पाझर फुटेल अशी त्यांची परिस्थिती होती, कारण त्यांची बायको रश्मी आज हे जग सोडून गेली होती. पूर्वी कधीतरी रश्मी वहिनी रविजींना सांगत होत्या की मी तुमच्या आधी गेले तर माझा अंतिम विधी माझ्या माहेरला केला जावा आणि माझ्या हस्तीही त्याच नदीला अर्पण केले जावे. त्यानंतर गुरुजींनी सर्व विधी आटोपली. एवढी विधी होईपर्यंत त्या रविजींना काही भान नव्हते. सर्व गुरुजींनी सांभाळले. लोकांचा चहा पाणी नाश्ता सर्व सांभाळला. मग रविजींकडे गुरुजी आले आणि रविजींना समजावून सांगत होते. त्यावेळेस त्या गुरुजींनी भगवद्गीतेचे ज्ञान कसे समजावून सांगितले ते आपण बघूया. नैनं छिद्दति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदेह त्यापो न शोषयति मारुतः. हा श्लोक ऐकल्यानंतर रविजी गुरुजींकडे बघून चमकून उभे राहिले. मधुरदांत आवाजात म्हणाले, रविजी, या श्लोकाचा अर्थ काय आहे समजला का तुला? तर याचा अर्थ असा आहे की आत्म्याला ना हत्या ना शस्त्र कापू शकतं, ना पाण्याला विझू शकतं, ना अग्नीला जाळू शकतं, ना हवाला सुकू शकतं. तो आत्मा आहे आणि तो अजरामर आहे. भगवान श्रीकृष्णाच्या या वाणीतून या भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे. आणि असं म्हणतात की जो या ज्ञानगंगेत स्नान करतो त्या प्रत्येकाला मोक्ष लागतो. दिवसभराच्या अनेक गोष्टींनी आणि सांत्वनाच्या व्यतीत व्याकुळ झालेलं रविजींचं मन गुरुजींच्या बोलण्याने जरा हलकं झालं होतं. डोळ्यातील अश्रू पुसत रविजींनी गुरुजींना विचारलं, इथे ह्या श्लोकाचा संदर्भ काय आहे? त्यावर गुरुजी म्हणतात, मित्रा, हा श्लोक ऐकवण्याचे कारण एकच आहे की शरीर आणि आत्मा यातील फरक तू विसरलाय. कारण आत्मा हा चिरंजीव आहे, चिरंतर आहे. ह्या जन्मातून दुसऱ्या जन्माचा फेरा करावा लागतो. जसे जुने कपडे झाले तर आपण नवीन कपडे घेतो, तसेच ह्या शरीरातून दुसऱ्या शरीरात त्याला जायचं असतं. म्हणून शरीर गेले म्हणून आत्मा कुठेही जात नाही. आत्मा निरंतर आहे, अजरामर आहे. कुठल्या तरी नव्या जन्माला जन्म देण्यासाठी तो नवीन प्रवासासाठी गेला आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी दुःख करणे योग्य नाही. तो त्या आत्म्याचा अपमान आहे. म्हणूनच त्याला पूर्ण सन्मानाने निरोप देण्यातच योग्य आहे. सत्य असे आहे की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले आहे. त्याच निमित्ताने श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान हे आपल्याला समजावून सांगितले आहे. म्हणून शरीरासाठी आसक्ती वाटणे हे व्यर्थ आहे. तू रश्मीच्या शरीराला सोडून दे आणि तिच्या आत्म्याची प्रेम कर. आई वडील, भाऊ बहीण, नवरा बायको, मुलगा मुलगी हे नातं या शरीराच्याही पलीकडे आहे. आत्म्याचे सुद्धा एखाद्या अभिनेत्याप्रमाणेच आहे. जसा तो अभिनेता एखाद्या भूमिकेत शिरतो आणि त्याचे कर्तव्य पूर्ण करतो आणि तो परत दुसऱ्या भूमिकेसाठी दुसऱ्या प्रवासाला जातो, त्याच पद्धतीने हा आपला आत्माही एखाद्या शरीरात जन्म घेतो आणि तो जन्म संपला की दुसऱ्या शरीरात जातो. त्याचप्रमाणे आपला हा आत्माही तसाच आहे. तुझ्यासोबत रश्मीच्या आठवणींचा अनमोल ठेवा आहे. तो जप आणि तीच खरी कमाई आहे. तिच्या आठवणींमध्ये तू तुझे आयुष्य जगायचं आहे. तू त्या आत्म्याला नमस्कार कर आणि त्या शरीराच्या मोहातून बाहेर ये. दोन्ही मित्रांच्या डोळ्यातून आसवांचा ओघ वाहतच राहिला. आता फक्त नीट समजण्याची व शिकण्याची गरज होती. गुरुजींनी रविजींना आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांचे डोकं थोपटत त्यांनी गीत रामायणातील एक गीत त्यांना ऐकवले. दैवजात दुःखी भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती हा पुत्र मानवाचा. दोन ओळख्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. पराधीन आहे या जगती पुत्र मानवाचा. खेळ चाललासे पूर्व हा संचितासा, पराधीन आहे जगती पुत्र हा मानवाचा. दुःखमुक्त जगला कारे कोणी या जीवनात, पराधीन आहे या जगती पुत्र मानवाचा. अशा पद्धतीने गुरुजींनी त्यांच्या मित्राचे सांत्वन केले. ह्या गोष्टीतून आपल्याला शिकायला हे मिळाले की आत्मा अमर आहे. देवाने जो आपल्याला जन्म दिला आहे तो आनंदाने स्वीकारून दुःखांना संकटांना मात कशी करायची हे कथेतून पाहायला मिळते. श्रीमद भगवद्गीतेच्या ज्ञानाद्वारे प्रत्येक समस्यांवर समाधान मिळते आणि मित्रता कशी जपली आणि मित्रावरचे संकट कसे दूर केले हे शिकायला मिळाले.
म्हणून आपण एकमेकांच्या संकटी समयी एकमेकांना मदत केली पाहिजे. म्हणून श्रीमद भगवद्गीता जाणून घ्या. प्रत्येक समस्याचे समाधान या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. तेच आपल्याला समजून घ्यायचे आहे. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.